हाय यूट्यूब फॅमिली. बरेच दिवस झाले ते व्हिडिओ टाकलेच नाहीत, तर आता म्हटलं व्हिडिओ टाकावेत. पण ते कसं आहे, सब्जेक्ट पण निवडायचा, हे करायचं ते करायचं. म्हटलं हाताशी आता मी मेथीचे पराठे बनवतच होते. तर कसं आहे, साऊंड देऊन पण म्हणजे चालतं, व्हिडिओ तो चालतो यूट्यूबला. तर मी म्हटलं चला मग आवाजातच करूया. तर प्रथम मी मेथी काय केली, स्वच्छ अशी मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून निवडून घेतली. आणि त्याच्यानंतर मी आपली हिरवी मिरची, लसूण ग्राइंड करून घेतलं. तर आपण पराठ्यासाठी काय वापरतो, आता गव्हाचं पीठच वापरतो. तसं मी गव्हाचं पीठ घेतलं 2 वाट्या. त्याच्यानंतर इकडे दिसतंय ते मी बेसन घेतलं 1 वाटी. आणि नंतर मी हळद थोडीशी. आता कसं आहे माहीत आहे, हिरव्या पालेभाज्या प्रत्येकालाच खायला आवडतात असं नाही. शक्यतो लहान मुलांना आवडतच नाहीत. आणि कोणाकोणाला तर मेथी म्हणजे कंटाळवाणच, असं सारखं सारखं नाही खावं वाटत. 2-3 दिवस असं सलग जर मेथी बनवली तर नाही आवडत खायला. तर मग असं काहीतरी वेगळं केलं ना, मग ते आपल्याला पण आवडतं. आणि मेथीचे पराठे खायला पण खूप छान असतात आणि लहान मुलांना पण ते आवडतात. ते दह्याबरोबर खाल्ले ना तर खूप छान लागतात. तर ही ताजी ताजी मेथी होती गावाकडची. मी ठरवलं मग आज छानपैकी पराठेच बनवावेत मेथीचे, म्हणून मी मेथीचे पराठे बनवायला घेतलेत. मग आता हे बघा, मिठाच्या पाण्यातून मी मेथी स्वच्छ धुतलेली आहे. हे गव्हाचं पीठ 2 वाटी, नंतर आपलं बेसन 1 वाटी, चमच्याभर हळद आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण, हे मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता हे सर्व मी एकजीव करून छान असं, आपण जसं चपातीला पीठ तयार करतो ना, तसंच हे पीठ मी असं एकजीव करून घेणार, पाणी टाकून लागेल असं. नंतर ते एकजीव पीठ करून 10 मिनटं मी तसंच ठेवणार. आणि 10 ते 15 मिनटानं मी ते, आपण जसं चपाती लाटून कशी तव्यावरती शेकवतो तसंच ते पराठ्याचं पण तशीच प्रोसेस आहे, तसेच शेकवायचे. आणि मग ते पराठे छान असे होतात आणि मऊ, चपातीपेक्षा मऊ पराठे राहतात ते. आता सकाळी बनवले तरी ते तुम्हाला संध्याकाळीसुद्धा खाऊ शकता, असे छान मऊ राहतात. आणि खायला पण चांगले आणि हेल्दी पण असतात, शरीरासाठी पोषक पण असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे भाज्या जास्त शिजवल्या की त्याच्यातली पोषक तत्व निघून जातात. तर मग आपण जर अशा भाज्यांची रेसिपी, म्हणजे अशा भाज्यांचा वापर केला तर ते आपल्या शरीरासाठी हेल्दी खूप असते. आता ही बघा हिरवीगार भाजी, आता ही न शिजवता म्हणजेच फक्त शेकवली जाईल पराठ्यातून, तर ते आपल्या शरीरासाठी जास्त पोषक असते. मग म्हणून तर मी म्हटलं आज असे पराठे बनवावेत, कारण सारखी अशी मेथीची भाजी खायला पण कंटाळवाणी असते. तर मी बनवते त्या पद्धतीने मी तुम्हाला प्रोसेस सांगितली मी कसं बनवते. तर तुम्ही कशा पद्धतीनं बनवता कमेंटमध्ये सांगा. तर मी आज पराठे बनवते मेथीचे छानपैकी, आणि दह्याबरोबर खूप छान लागतात असे पराठे. थँक्यू.